तर हे पहा, आपण जे शेतातून फ्रेश असे चेरी टोमॅटो आणले आहे त्याची आज भाजी बनवत आहे मी। तर हे चेरी टोमॅटो भाजायच्या आधी मी याच पॅनमध्ये ज्वारीचं पीठ 1 चम्मच आणि बेसन पीठ 1 चम्मच असं दोन्ही मिळून भाजून घेतलं आहे। लसूण लागेल, कोथिंबीर, मीठ, तिखट, हळद हे सुके मसाले सुद्धा लागतील आपल्याला। आता हे चेरी टोमॅटो छान भाजून घ्यायचे बघा। चेरी टोमॅटो भाजायला फारसा वेळ लागत नाही, याची भाजी ना खूप छान लागते। आणि आता म्हणजे मिळत नाहीत बघा हे, तर तुम्हाला जर मिळाले तर नक्कीच भाजी करून तुम्ही खाऊ शकता। नक्की खा, मस्त अशी ही रस्सा भाजी बनते याची। आता हे टोमॅटो भाजून तयार झाले आहे। गॅस बंद करते इथे। आपण हे टोमॅटो जे बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ भाजून घेतलेलं आहे त्याच ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यावरती हाताने याला आपण कुस्करून घेणार आहोत। तर हे बघा, थंड झाल्याच्या नंतर आपण हे हाताने असे छान कुस्करून घेतले आहे या बेसन पीठात आणि ज्वारीच्या पिठामध्ये। कढई ठेवली आहे गॅसवरती। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत। तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं। तेल गरम होते तोवर आपण यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत। हे मसाले आपण फोडणीमध्ये न टाकता या भाजलेल्या टमाट्यामध्ये टाकणार आहोत। लाल तिखट, काळा मसाला जो मी घरगुती काळा मसाला बनवते तो 1 चम्मच, लाल तिखट 1 चम्मच। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता। तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये आपण पाव चम्मच मोहरी तडतडू द्यायची आणि बारीक चिरलेला भरपूर असा लसूण टाकायचा आहे। लसूण असा कापूनच टाका, जर तुम्ही पेस्ट किंवा ठेचून टाकला तर त्याची चव वेगळी लागेल। या भाजीमध्ये लसूण असा बारीक तुकडे करून खूप छान चव येते। लसूण व्यवस्थित तेलामध्ये परतू द्यायचा आहे। आता ह्या मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेणार आहोत। जेवढं आपल्या भाजीला मीठ आवश्यक आहे तेवढं टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित। आता इथे लसूण आपला मस्त फ्राय झाला आहे तेलामध्ये। थोडासा कोथिंबीर टाकायचा, मला आवडते फोडणीमध्ये कोथिंबीर टाकायला, म्हणून मी नेहमी फोडणीत थोडासा कोथिंबीर टाकते आणि वरून सुद्धा टाकत असते। आता लसूण चांगला परतला आहे। लगेचच हे मिश्रण टाकायच्या आधी माझी हळद राहिली टाकायची, फोडणीमध्ये हळद टाकायची आहे। पाव चम्मच हळद टाकायची आणि थोडंसं मी फोडणीमध्ये लाल तिखट सुद्धा टाकून घेते अगदी नावाला आणि हे मिश्रण टाकून देते। मस्त अशी फोडणी बसली पाहिजे, तर अशी भाजीला खूप छान टेस्ट येते यामुळे। आता आपल्याला किती घट्ट किंवा पातळ ही भाजी करायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं। आपण बेसन आणि ज्वारीचं पीठ घेतलं आहे, तर ही भाजी जशी शिजेल ना तशी घट्ट होत जाते। थोडंसं अजून पाणी टाकते बघा। आता याला एक उकळी काढायची। आपली ही चेरी टोमॅटोची भाजी तयार झाली असं समजायचं। उकळी आली की ही भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता। मस्त लागते आणि झटपट होते।
जेव्हा आपल्या घरात भाजीला नसेल तेव्हा ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. एक उकळी काढून घेऊ याला झाकण ठेवून. बघा या भाजीला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे. आणि आपली ही चेरी टोमॅटो किंवा भेदराची भाजी तयार झाली आहे. नक्की करून बघा. कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन रेसिपीसह.